सर बॉलिवूड ने ना एक कॉन्सेप्ट खूप फेमस केली आहे ती म्हणजे टूटता हुआ तारा. हो, की टूटता हुआ तारा दिख रहा है तर तुम्ही तुमची विश मागा म्हणजे मनातली इच्छा व्यक्त करा ती इच्छा पूर्ण होईल. हो. तर ही काय कॉन्सेप्ट आहे? टूटता हुआ तारा काय असतं? हो, असं आहे की बॉलिवूड कशाला त्याच्या खूप आधीपासून शूटिंग स्टार ज्याला म्हणतात हो. आणि ही पाश्चात्य देशातनं आलेली संकल्पना आहे, की तुम्हाला जर एखादी उल्का दिसली म्हणजे आकाशामध्ये तारा पडताना दिसला, असं तुम्हाला वाटलं, तर त्यावेळेला जर तुम्ही कुठलं ते एक विश केलंत, तर ते खरं होतं, अशी ही एक संकल्पना, एक कल्पना आहे लोकांची. पण खरं म्हणजे हे तारे तुटतच नसतात, कारण तारे आपल्यापासून खूप म्हणजे खूपच दूर आहेत आणि एका ताऱ्याचा सूर्याचा व्यास पृथ्वीच्या 108 पटीने मोठा आहे. असा हा एखादा तारा जर समजा आपल्या आकाशात आला, तर खरं म्हणजे तारा पृथ्वीवर पडण्यापेक्षा आपणच ताऱ्यात पडणार आहोत, अशीच कल्पना होते ती. तर हे काय असतात, की हे लहान-लहान खडक खडक असतात, दगड असतात आणि हे जसं मी आता लघुग्रहांच्या बद्दल म्हणालो, तर कधी-कधी काय होतं लघुग्रहांची टक्कर होते. टक्कर झाल्यानंतर त्याचे तुकडे विखुरल्या जातात आणि मग एखादा असा वाटाण्याच्या आकाराचा दगड जो आहे, तो पृथ्वीच्या वातावरणात येतो आणि मग प्रचंड घर्षणामुळे, वातावरणातल्या घटकांशी घर्षणामुळे त्याचं तापमान इतकं वाढतं, की तो अक्षरशः पेट घेतो. पेट घेतल्यावरती आपल्याला आकाशात एक चमकदार रेष दिसते आणि ती गायब होते. तर हे साधारण पृथ्वीच्या पृष्ठभूमीपासून सुमारे 100 किलोमीटरपर्यंत ते जळून गेलेले असतात. तर हे आपल्या म्हणजे पृथ्वीवरती पोहचतच नाहीत. तर असे हे जे आहे तर त्याला ते उल्का म्हणून आपण वैज्ञानिक ह्याच्यामध्ये वाटतो. आपण तारा तुटला किंवा निखळला असं सामाजिक हे आहे, पण त्याला अर्थ काही नाही आहे, की की त्यामुळे मला काही वेगळं होणार आहे.